सकाळी नाश्ता वगैरे झाला, जरा आम्ही इकडं तिकडं गप्पा टप्पा मारला आणि त्यानंतर आमचा प्लॅन झाला की गणपती सोबत शूट करायला जायचा. सो आता इथं दीदी आहेत, पप्पा आहेत, मम्मी आहेत आणि हे आहेत. आम्ही सगळे निघालोय 5 जण फोटोशूटसाठी गणपतीचं शूट करायला. चला आता भेटू, तुम्हाला दाखवते पुढं आम्ही BTS गणपतीचं शूट कसं कसं काय काय होतंय ते. तोंड दिसत नाही माझं. पप्पा हाय करा. आमचं गणपती सोबत तर काही शूट झालं नाही, कारण तिथं गर्दी होती कुंभारांच्यात. 2-3 दिवस गणपतीला राहिलेत, त्यामुळं ते तर काही शूट झालं नाही. पण आता रस्त्याला आम्हाला एक से एक सुंदर गणपती, एवढे अट्रॅक्टिव्ह गणपती दिसत आहेत, तुम्हाला पण दाखवते. इतकी सुंदर मूर्ती आहे आणि खूप मोठी मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. आता आम्ही कोल्हापूरमध्ये आलोय आणि इथं तावडे हॉटेलच्या पुढं थोडंसं आत कोल्हापूरला जायला, सिटीमध्ये जायला रोड आहे. तिथं तुम्ही हे पाणी बघू शकताय किती आहे ते. आम्ही थोडासा लंच ब्रेक घेतलाय, जेवणाचा टाइम झालाय म्हणून. आणि इथं आम्ही चायनीज मागवलेले, तुम्हाला दाखवतो. चायनीज इथलं 1 नंबर आहे, आम्हाला आवडतं खूपच. आमचा मेन्यू व्हेज हक्का नूडल्स, कार्तिकी व्हेज स्पेशल, पप्पांचं व्हेज राईस आणि व्हेज बिर्याणी, पनीर पराठा कॉम्बो आणि मम्मीचं आमच्या उपवासाचं स्पेशल चिप्स. आता आम्ही आलोय, आमचा नाश्ता वगैरे करून झाला आणि आता आम्ही आलोय डीमार्टला. आणि डीमार्टला तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे. ट्रॅफिक जाम आहे डीमार्टला. सो आता गर्दी असल्यामुळे टाइम तर लागणार आहे. सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे. मम्मीचं आमच्या फक्त काही जेवण झालेलं नाहीये, कारण मम्मीचा आहे उपवास. मम्मी सोडून बाकी सगळे खाऊन पिऊन व्यवस्थित आहेत. मम्मीने चिप्स वरती काढलेला आहे सध्याचं गुजारा. मिस केलेला आहे भरपूर काही. तर गाईज आम्ही आलो डीमार्टला आणि एक कांड झाला होता. तिचं काय झालं होतं, एकीकडे आमचे हिरो बाहेर पडलेले, ज्यांनी की गाडीची चावी काढली नव्हती. आणि मम्मीने आधीच बोललेलं आहे मी गाडीची चावी पर्समध्ये ठेवणार आहे, पर्स बॅगमध्ये ठेवणार आहे. तर ह्यांनी काय केलं, उठले आणि नेहमीप्रमाणे सवयीप्रमाणे जोरात दरवाजा धडकला आणि चावी आतमध्ये. मग आम्ही डीमार्टच्या सिक्युरिटी रूम मध्ये गेलो, त्यांच्याकडून ते पट्टी घेतली मोठी आणि आम्ही लॉक ओपन करून हे केलेला आहे. बॅक कॅमेरा. चावी आणि पट्टीने, चावी नसताना मी पट्टीने लॉक खोलल्याबद्दल 2 कॅटबॅक. मला मी ओपन केले. माझ्यासाठी नाही ते माझ्यासाठी ते. अमीर आदमी देखा नहीं कि भिखारी की तरह भीख मांगना शुरू. ही आपली सोनाबाई ब्रिटानिया लवर, ब्रिटानिया घेताना. पप्पा यांची शॉपिंग काय आवडतंय का आज? ना या आमच्या मॅडम, आमच्या ताईसाहेब मोजमाप करून घेताना. पकड. मला काय पकडायला आणली? लाईन मध्ये थांब ना. गजब बेइज्जती है. ए मम्मी इधर पकड, लाईन मध्ये थांब जा. येऊन 1 मिनिट झालं तो सामान बघा आमचं. आम्ही साखर दे तिला.
ती 5 नाहीये, बरोबर अंदाज आहे हिला. थांबा, तिने केलेलं वजन करून बघूया किती तिने एक्युरेट दिलेलं आहे. जमते किती तुला? तुला दुकान टाकून द्या. हा मग काय मी आता प्रत्येक जनरल स्टोअरचं दुकान टाकून द्या तुला. डिमांड मध्ये शाबू किती मम्मी? 2 किलो. तिचा अंदाज किती प्रॉपर आहे बघूया आता. किती दिली ती तू आता दिली ना? 2 किलो आहे का? रवा नाही कमी पडणार ते. कमी पडणार. रवा किती? अडीच हे के. दीदीने पॅक केलेलं बघूया आता किती ॲक्युरेट आहे. कमी दीदी अंदाज जरा तरी चुकला. मी बोलली ना कमी आहे. आहे बा. ॲक्युरेट अंदाज आहे का सोने तुझा? मग काय कमी? अंदाज ॲक्युरेट आहे की तुझा? मग काय पहिला मगाशी म्हणतेस कमी आहे आणि 4 आता वर्ष म्हणतेस झाली बरोबर. पगार लागले करायला. नाही म्हणून पहिला म्हणलीस की कमी आहे, नंतर म्हणते की बरोबर आहे. गाईस 4-5 वर्ष संसाराचा अनुभव काय असतो ते त्या मला तुम्हाला 9 दाखवतो. शिख्या 9वीला शिकवतायत. हा शिकवते दीदी. पप्पा थांबा. हा दीदी तुझा 4 वर्ष संसाराचा अनुभव काय सांगतो सांगा मला. अशी जे बिस्किट वगैरे असतात ना ती अशी बास्केटमध्ये चांगली ठेवायची. हे बिस्किट भारी सामान खाली ठेवायचं. साईडला ठेवायची. भारी सामान खाली ठेवायचं आणि बिस्किट वगैरे अशी ट्रॉलीवरती एक बारकीशी काय म्हणतात त्याला बकेट लावून त्यावरती ठेवायचं. हे म्हणतं सोनूचा आमच्या 4 वर्षाचा अनुभव, संसाराचा अनुभव. शॉपिंगचा अनुभव. आता 4 वर्ष डीमार्ट शॉपिंगचा अनुभव. हे बघा आमच्या घरच्या तिन्ही पण संसारिक बायका कशा सामान घेत आहेत. हे ह्यांचे चालू आहे मसाले घ्यायचं. नटराजची घेतली. मसाले ले रहे ये लोग मसाले. और वो देखो वो उधर दूसरे मसाले ले लिए. कसली मसाला दुधाची पावडर. आमचे तीन त्रिकूट मसाले घेताना हा यांचं चालू आहे डिसिजन काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. तिजू काय राहिलं? मला तर काय माहित नाही, त्या सांगतेच मी घेतली. काय घ्यायचंय तुला? त्याचा किराणा घेतला एवढा संसाराला लागलो होता. बघू. हा परत ह्यांची काही खरेदी सफाईचं नाव घेत नाही. इथं चाललंय तेजूचं, इथं दिदीचं. दिदे अय झालं काय? बिझी शॉपिंग मध्ये मग्न आहे ना ती. डू नॉट डिस्टर्ब प्लीज. काय बघतीस? एक्सेलचा लास्ट. दोघांची शॉपिंग चालली. मम्मी कुठे गेली? दोघांची शॉपिंग चालली आणि तोपर्यंत मम्मी गेली इथे. मम्मी आपला लागला तिथं शूज बघायला. आणि खरेदी आमची बघता बाजार पण भरला आम्ही, डाळी वगैरे सगळं. सो 2 ट्रॉल्या भरलेल्या आहेत ऑलरेडी. आता 3री ऑन द वे आहे ह्यांच्या शॉपिंगची. हे आता बहीण भाऊ निघाले ट्रॉला घेऊन. आणि ह्यांची मस्ती काय चालला बघा दोघांची. ह्यांची मस्ती काय झाला, एवढा सामान घेतलंय. हे बघा लहानपणी खेळलेला. हे बघा छोटी बच्ची हो क्या? तो आता आमचं ह्याच्यातलं डीमार्ट मध्ये शॉपिंग करून झालेलं आहे. आणि आम्ही निघालोय जरा रेझिन आर्टसाठी. रेझिन आर्टचं मटेरियल घ्यायला. थोडंसं काय आम्हाला वस्तू बनवायच्यात त्यासाठी.
आणि ह्या दोघांच्या बहिणी भावंडाची एक फनी रील बनवलेली आहे, तुम्हाला दाखवतो. ते दोघं ट्रॉली खेळत होते ते. गाईज आम्ही इथं गाडी थांबवली आहे आणि आणखी एका बाप्पांचं आगमन सोहळा इथं तुम्ही बघू शकता. फुल आगमन सोहळ्याचा सीझन आहे, त्यामुळे एकापेक्षा एक मूर्ती आपल्याला बघायला भेटतात आणि लकीली आज आम्हाला ही मूर्ती बघायला भेटली. खूप मस्त मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. धरमपुर इथनं चाललोय आणि इथं हे गणपतीचे आगमन सोहळे सुरूच आहेत. मगाशी पण तुम्ही बघितलं असाल, एक आगमन सोहळा सुरू होता. आज तिसरा का चौथा आणि पुढे डीजे पण आहे चालू. नाही एवढं उतरून सगळ्या ह्याचं पॉसिबल नाही. गाईज आम्ही आता गांधीनगरमध्येच आहे. पाऊस चालू आहे चांगलाच. गणपतीची थोडीशी खरेदी करायची होती. मम्मी पप्पा बसले गाडीमध्ये आणि तेजवान दिदी गेले आतमध्ये शॉपिंगला. काय घ्यायला लागलाय? 70 रुपये पॅकेट, 70 रुपयाला पॅकेट देऊ का एक? बाप्पांना सजवायसाठी काय काय घ्यायचं चालले, बघू आता काय काय घेतात ते लोक. तुला फोटो पाठवलाय, फोटो आहे ना तिथे तुझ्याकडं? आपल्याला हे करता येईल, डेकोरेशन ठरवता येईल. फायनली काय काय घेतलेलं आहे ह्यांनी. घंटी परत हे माळ घ्यायला लागलेत आणि इथं काय काय घेतलेलं आहे साहित्य. आणि अजून पण काय काय घ्यायचं चाललंय यांचं, अजून खरेदी चालूच आहे. आता वाजले आहेत 9:15 आणि मी तर वैतागलोय आता, कारण ड्रायव्हिंग मीच करतोय. ट्रॅफिक चांगलंच आहे, पाऊस चालू आहे. मी माझ्या फ्रेंडच्या यांचं अजून चालूच आहे. हे बनवायचं ते बनवायचं काय काय चालूच आहे.